नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही आहेत आपली सफेद चंदनाची रोपं. आता हे आपलं शेअरिंगमधलं लोडिंग चालू आहे. त्यामध्ये ही गाडी नगरला चालली आहे. 4 ते 5 शेतकऱ्यांचा माल घेऊन चाललेली आहे आणि हे आहे सफेद चंदन. आता सफेद चंदन म्हटलं तर परजीवी वनस्पती आहे आणि ह्याला होस्ट म्हणून आपल्याला कडुलिंब, मिल्याडोबिया, मोहगणी अशी झाडं लावावी लागतात आणि त्याचेसुद्धा प्लांट्स आपल्या नर्सरीमध्ये असतात. आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरामध्ये नर्सरी आहे. शासन मान्यता आहे. खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे. आपल्याकडं वनशेतीमध्ये चंदन असेल, रक्तीचंदन, मोहगणी, आगारवूड, सागवान टिश्यू कल्चर असेल किंवा इतर बरेच झाडं आपल्याकडे उपलब्ध असतात. आता हे सफेद चंदन जे आहे ते परजीवी वनस्पती आहे. याला होस्टची गरज असते. त्यासाठी आपल्याकडे आता होस्ट म्हटलं तर बघू शकतो की हा मिल्याड उभ्या भरायचा चालू आहे. त्याच पार्टीसाठी 450 झाडं भरायची आहेत मिल्याड उभ्याची. त्यानंतर सफेद चंदन आपण 450 झाडं यामध्ये भरणार आहोत आणि बघू शकतो की कशा पद्धतीने आपल्या नर्सरीमध्ये सिलेक्शन करून रोपं दिली जातात. अशा पद्धतीची खराब रोपं बाजूला काढलेली आहेत, चांगली रोपं घेतली जातात. मर वगैरे बाजूला काढलेली आहे आणि इकडं खराब रोपाशी बाजूला लावून ठेवलेले आहेत. बघू शकतो आपण कशा पद्धतीनं सिस्टमॅटिक नियोजन आहे. हे आता आपलं जे पॉलिहाऊस आहे बघू शकतो अशा पद्धतीने तिकडे रोपं तयार करायचं काम चालू आहे. मित्रांनो, आपली ही नर्सरी 35 एकरामध्ये आहे आणि सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं मिळतात. एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन टोटली फ्री असते. तुम्हाला नवीन अपडेट मिळत जातात वेळच्या वेळी. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.